हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण परत भेटत आहोत. आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नुकतंच 7 जानेवारी 2022 रोजी अ, उच्च न्यायालय मुंबई यांनी 9 जागांसाठी जिल्हा न्यायाधीश पदासाठीची जी जाहिरात आहे ती पब्लिश केलेली आहे. बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करून घेऊन वाचू शकता. ऑनलाईन तुम्हाला त्यासाठी अप्लाय करायचं आहे. एकूण 9 व्हॅकन्सी आहेत. तर नेमकं किती सब्जेक्ट्स आहेत या जिल्हा न्यायाधीश पदासाठीच्या परीक्षेसाठी? नेमकी किती टप्प्यात परीक्षा पार पडते? किती मार्क घेणं आवश्यक आहे परीक्षा पास होण्यासाठी? तसेच सॅलरी, अलाउन्सेस, फॅसिलिटीज नेमकं किती मिळतात या जिल्हा न्यायाधीश यांना, आणि तसेच एज क्रायटेरिया किती आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, इतर सर्व बाबी आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर बघूयात की नेमकं या जाहिरातीमध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण हे बघूयात की नेमकं ही जी जाहिरात आहे ती नेमकं कोणत्या कायद्यानुसार किंवा कोणत्या रूल्सनुसार ही जाहिरात पब्लिश केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाने. तर महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स, जे की मुंबई उच्च न्यायालय बनवतं, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासची एक्झाम असेल किंवा जिल्हा न्यायाधीश डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम असेल, या दोन्ही पदासाठीच्या ज्या क्वालिफिकेशन किंवा एजच्या ज्या तरतुदी आहेत, तसेच परीक्षेचे जे टप्पे आहेत, इतर सर्व ज्या बाबी आहेत, या सर्व ज्या बाबी आहेत त्या महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. यावरच ही जाहिरात ही आधारित आहे. तर बघूयात की नेमकं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे या पदासाठीचा. पहिला इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, भारताचा नागरिक असावा. सेकंड आहे, होल्डर ऑफ डिग्री इन लॉ, तो लॉ ग्रॅज्युएट असावा. LLM असेल तर अजूनच चांगलं. तिसरा आहे, प्रॅक्टिसिंग ॲज अन ॲडव्होकेट in the High Court of Bombay or courts subordinate thereto for not less than 7 years. तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट असावा किंवा सबऑर्डिनेट जे कोर्ट्स आहेत, जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय, यामध्ये किमान 7 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी प्रॅक्टिस केलेली असावी त्या उमेदवारांनी. आता हे 7 वर्ष कधी पूर्ण केलेले असावेत? तर ज्या दिवशी ही जाहिरात पब्लिश झालेली आहे, 7 जानेवारी 2022 या तारखेला 7 वर्ष त्या उमेदवाराचे कंप्लीट झालेले असतील तरच त्या व्यक्तीला या ठिकाणी अप्लाय करता येऊ शकते या जिल्हा न्यायाधीश पदासाठीच्या जाहिरातीकरिता. त्यानंतर पिरियड ड्युरिंग विच ही हॅज हेल्ड द पोस्ट ऑफ पब्लिक प्रॉसिक्युटर ऑर गव्हर्नमेंट ॲडव्होकेट ऑर ज्युडिशियल ऑफिसर शॅल बी इन्क्लुडेड. हे जे 7 वर्ष आहेत, यामध्ये त्यांनी PP म्हणून काम केलं असेल ते पण गृहीत धरलं जाईल, किंवा ज्युडिशियल ऑफिसर म्हणून काम पाहिलं असेल तर ते देखील यामध्ये काउंट केलं जाईल. आता ऑर, कॅन्डिडेट मस्ट बी वर्किंग ॲज अ पब्लिक प्रॉसिक्युटर ऑर गव्हर्नमेंट ॲडव्होकेट फॉर नॉट लेस दॅन 7 years इन द पोस्ट ऑर पोस्ट्स ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट, अँड व्हाईल कम्प्युटिंग द पिरियड ऑफ 7 years the period during which the candidate has practiced as an advocate shall be included. म्हणजे सरकारी वकील असतील ज्यांना 7 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे, त्या पदावरती काम करतायत, किंवा सरकारी वकीलही आहेत आणि ॲज अन ॲडव्होकेट म्हणून त्यांनी देखील प्रॅक्टिस केलेली आहे, आणि हे सर्व मिळून त्यांना 7 वर्षापेक्षा जास्त झालंय असं देखील या ठिकाणी चालेल. तर हे बघितलं आपण नेमकं
इलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्यानंतर आपण एज बघूया. किमान 35 वर्ष पूर्ण झालेली असावीत उमेदवाराला आणि जास्तीत जास्त 48 वर्षापर्यंत जे बॅकवर्ड क्लासचे जे आहेत आणि अदर कॅटेगरीसाठी 45 वर्षापर्यंत त्याचे आहेत असे जे कॅन्डिडेट्स आहेत ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. म्हणजे किमान 35 वर्ष वय असावं आणि जास्तीत जास्त 45 वर्ष ऑदरसाठी आणि बॅकवर्डसाठी 48 वर्ष. 35 मिनिमम, मॅक्झिमम 45, कॅटेगरी 48. अजून एक महत्त्वाचा या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे नॉलेज ऑफ मराठी. कॅन्डिडेट मस्ट हॅव सफिशियंट नॉलेज ऑफ मराठी टू एनेबल हिम हर टू स्पीक, रीड, राईट अँड ट्रान्सलेट with facility from Marathi into English and vice versa. म्हणजे मराठीमधून इंग्लिशमध्ये, इंग्लिशमधून मराठीमध्ये त्याला सफाईदारपणे भाषांतर करता आलं पाहिजे, त्याला ती बोलता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. म्हणजे मराठीचं ओव्हरऑल सर्व नॉलेज त्या कॅन्डिडेटला असावं. एखाद्या उमेदवाराची या ठिकाणी निवड झाली जिल्हा न्यायाधीश म्हणून तर 2 वर्षाचा त्याला प्रोबेशन पिरियड असेल. त्यानंतर बघूयात की तिसरा अजून एक क्रायटेरिया आहे. कॅन्डिडेट शॉल नॉट सेंड एनी सर्टिफिकेट ॲट द स्टेज ऑफ सबमिटिंग अप्लिकेशन फॉर द पोस्ट. The candidate who is likely to be called for main written examination must submit following original documents along with attested copies thereof to the Registrar General of the High Court on the date which will be declared by the High Court. मेन रिटन एक्झामिनेशनला एखाद्या कॅन्डिडेटला बोलवलं गेलं असेल तर खाली दिलेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते रजिस्ट्रार जनरल यांना सबमिट करायचे आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याच्या अटेस्टेड कॉपीज आहेत. खाली दिलेली जी लिस्ट आहे हे केव्हा, ज्या दिवशी रजिस्ट्रार जे जनरल आहेत किंवा हायकोर्ट असेल डिक्लेअर करेल त्या दिवशी ते सांगितलं जाईल की नेमकं कोणत्या दिवशी हे सबमिट करायचं आहे रजिस्ट्रार जनरलला. मग आता ते कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत. पहिलं, शोविंग ही ऑर शी इज अ सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजेच तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे, ते तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. शोविंग हिज हर एज ॲज ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. आता ही ॲड 7 जानेवारीला पब्लिश झालेली आहे 2022ला. तर मग आता एज प्रूफ म्हणून बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर SSC सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट जे आहे 10वीचं तुमचं, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण TC म्हणतो, या तिन्हीपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट चालेल. त्यानंतर शोविंग ही स्टँडिंग ॲज अ लिगल प्रॅक्टिशनर इन कोर्ट. त्यानंतर सर्टिफाईंग दॅट ही इज ऑफ अ गुड मोरल कॅरेक्टर फ्रॉम टू रिस्पॉन्सिबल पर्सन whose names have been mentioned in the online application form. आता या सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कुठे मिळेल तर या ॲडमध्येच दिलेला आहे खाली, फॉर्मॅट नंबर 1. आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते ही जी जाहिरात पब्लिश झाली आहे 7 जानेवारी त्यानंतरच्या तारखेचं असावं. यानंतर अजून एक सर्टिफिकेट लागणार आहे, सर्टिफाईंग दॅट ही ऑर शी हॅज सफिशियंट नॉलेज ऑफ मराठी to enable him or her to speak, read, write and translate with facility from Marathi into English and vice versa. हे एक सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर अजून एक डॉक्युमेंट आहे महत्वाचं, कॉपीज ऑफ मार्क लिस्ट ऑफ ऑल सेमिस्टर्स, इयर्स अँड डिग्री सर्टिफिकेट ऑफ LLB एक्झामिनेशन. त्यानंतर कॉपी ऑफ सनद इश्यूड बाय बार काउन्सिल, सनदची एक कॉपी लागणार आहे. कॉपीज ऑफ मार्क लिस्ट आपण बघितलंच.
अजून एक महत्त्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे या ठिकाणी, इन्कम टॅक्स रिटर्न्स इफ एनी इन रिस्पेक्ट ऑफ द इमिजिएट प्रिसिडिंग 3 years. 18-19, 19-20, 20-21. The candidate belonging to backward class must also produce a certificate to that effect that she belongs to a community recognized as backward for the purpose of recruitment to the services under the government of Maharashtra. इन्कम टॅक्स रिटर्न नंतर जे बॅकवर्ड क्लास जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी त्याच्याशी रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण या ठिकाणी लागणार आहेत. अ डिक्लेरेशन ॲज टू स्मॉल फॅमिली ॲज अपेंडेड टू द ॲडव्हर्टाइजमेंट फॉर्म ए मध्ये जो फॉर्मॅट आहे त्यानुसार तसं स्मॉल फॅमिलीचं डिक्लेरेशन. त्यानंतर सर्टिफिकेट्स अंडर क्लॉज 3 and 5 म्हणजेच 3 and 5 म्हणजेच स्टँडिंग लिगल प्रॅक्टिशनर आणि 5 म्हणजेच मराठी नॉलेजचं जे सर्टिफिकेट आहे ते हायकोर्टमध्ये जे प्रॅक्टिस करतायत त्यांनी रजिस्ट्रार ज्युडिशियल हायकोर्ट अपिलिएट साईड बॉम्बे किंवा प्रोथोनोटरी अँड सिनियर मास्टर हायकोर्टचे आहेत ओरिजिनल साईड बॉम्बे किंवा रजिस्ट्रार ऑफ द हायकोर्ट्स बेंचेस ॲट नागपूर औरंगाबाद और रजिस्ट्रार पणजी गोवा यांच्याकडून ते घेता येईल यांच्या सहीचं. आणि इतर जे कॅन्डिडेट्स आहेत अदर दॅन हायकोर्ट्स त्यांना प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज जे आहेत जिल्ह्याचे किंवा प्रिन्सिपल जज आहेत त्या ज्या कोर्टला त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे त्याचे प्रिन्सिपल जज आहेत अशांच्या सहीचं सर्टिफिकेट्स या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. म्हणजेच प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट आणि मराठी लँग्वेजचं सर्टिफिकेट. आणि सर्टिफाइंग अथॉरिटी शुड स्टेट द पिरियड ड्युरिंग विच द कॅन्डिडेट हॅज ॲक्च्युअली प्रॅक्टिस्ड. त्यानंतर कॅन्डिडेट शॉल प्रोड्यूस ओरिजिनल सर्टिफिकेट्स फॉर व्हेरिफिकेशन ॲट द टाइम ऑफ सबमिटिंग द अटेस्टेड कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट्स रेफर्ड टू अबव. Non-production of any of the above documents may result in disqualifications and the decision of the High Court in this regard is final. तर हे आपण बघितलं की डॉक्युमेंट्सची लिस्ट कोणते कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर डिस्क्वालिफिकेशन बघूयात या सर्व्हिससाठी. ती व्यक्ती जर भारताचा नागरिक नसेल तर, ती व्यक्ती जर कंपल्सरी रिटायर रिमूव्ह डिसमिस झालेली असेल ज्युडिशियल सर्व्हिसमधून किंवा एखाद्या शासकीय सेवेमधून, किंवा कन्व्हिक्शन झालेलं असेल तर मॉरल टॉर्पिट्यूडच्या ऑफेन्समध्ये, किंवा परमनंटली डिबार ऑर डिस्क्वालिफाईड केलं असेल तर मुंबई उच्च न्यायालयाने किंवा UPSCने किंवा MPSCने. त्यानंतर एखाद्या कॅन्डिडेटनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स केला असेल तर रिक्रुटिंग अथॉरिटीला, किंवा असा एखादा व्यक्ती असेल की ज्याच्या हयात त्यांनी ऑलरेडी पत्नी असताना दुसरं लग्न केलेलं असेल तर, किंवा अशा व्यक्तीला 2पेक्षा जास्त जर व्यक्ती असतील मुलं असतील तर हे सगळे डिस्क्वालिफिकेशनचे ग्राउंड्स आहेत. 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर मुले किंवा मुली. त्यानंतर व्हेअर अ कपल हॅज ओनली 1 चाइल्ड, एनी नंबर ऑफ चिल्ड्रन बोर्न आउट ऑफ अ सिंगल सबसिक्वेंट डिलिव्हरी शॉल बी डीम्ड टू बी 1 चाइल्ड. परंतु याला एक अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. एका डिलिव्हरीमधून जर जुळे जर जन्माला आले असतील किंवा तिळे आले असतील तर ते डिस्क्वालिफिकेशन होणार नाहीये. आता या ठिकाणी बघूयात की परीक्षेचे टप्पे. प्रिलिमिनरी रिटन एक्झामिनेशन. Shortlisting the candidates, the High Court, if necessary, may hold preliminary written examination comprising of multiple choice objective type questions which can be scrutinized by computers and call upon the candidates obtaining the cutoff marks as may be fixed by the High Court to appear for the main written examination. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की
उमेदवारांचं शॉर्ट लिस्टिंग करण्यासाठी एक चाळणी परीक्षा घेण्यात येऊ शकते, जी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्यामध्ये असू शकतात. त्यानंतर एकास 10 प्रमाणामध्ये कॅन्डिडेट्स मेन्स एक्झामला बोलवले जाऊ शकतात. प्रिलिमिनरी एक्झाम नंतर मेन रिटन एक्झामिनेशन आणि व्हायवाहॉस. द मेन रिटन एक्झामिनेशन शॉल कंप्राइज ऑफ 2 पेपर्स. 2 पेपर असतील या ठिकाणी 100 मार्कांचे. प्रत्येक पेपरला 3 तासाची वेळ असेल. मीडियम ऑफ रिटन एक्झामिनेशन शॉल बी इंग्लिश. याचा सिलेबस मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. The High Court will hold Viva carrying 50 marks of the eligible candidates. 50 मार्कांची ओरल एक्झामिनेशन होऊ शकते, होतेच. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त प्रत्येक पेपरला जो व्यक्ती असेल अशा व्यक्तीलाच व्हायवा हाऊसला बोलवलं जाऊ शकतं, बोलवलं जातं. आणि या ठिकाणी बॅकवर्ड क्लास कम्युनिटीचे जे कॅन्डिडेट्स आहेत अशांना ईच पेपर 45 मार्क्स घेणं आवश्यक आहे इंटरव्ह्यूला जायचं असेल तर. एकाच 3 प्रमाणामध्ये मुलाखतीला उमेदवार बोलवले जातात, म्हणजे एकाच 10 मेन्सला जातात आणि एकाच 3 प्रमाणामध्ये इंटरव्ह्यूला बोलवले जातात. सपोज आता 7 जागा आहेत तर 7-21 कॅन्डिडेट्स हे मुलाखतीला बोलवले जातील. मुलाखतीमध्ये ॲटलिस्ट 40% ज्यांना मार्क्स असतील अशांनाच सिलेक्शनसाठी असेच कॅन्डिडेट्स हे इलिजिबल असतील असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी आहे ती मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या 3 परीक्षेच्या केंद्रांवर होते. मेन्स एक्झाम फक्त मुंबई या ठिकाणीच होते. मुंबईलाच फक्त एक सेंटर आहे. आता हे जे एक्झामिनेशनचं सेंटर आहे ते प्रिलिमिनरी एक्झामचा जेव्हा आपण फॉर्म भरतो ऑनलाईन त्याच वेळेला या सेंटरची चॉईस या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. आणि एकदा आपण एक्झाम सेंटर चॉईस केलं, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या 3 पैकी एक एक्झाम सेंटर आपण एकदा चॉईस केलं ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीममध्ये, तर ते पुन्हा बदलता येत नाही. त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी सांगितलेली जाहिरातीमध्ये की प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यूला स्वतःच्या स्वखर्चाने अपीयर व्हावं लागणार आहे कॅन्डिडेट्सला. कुठल्याही प्रकारचं भत्ता किंवा अलाउन्स या ठिकाणी मिळणार नाही आहे. आणि इतर परीक्षेला ज्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं गॅझेट किंवा इतर ज्या गोष्टी ऑलोड नसतात परीक्षा केंद्रामध्ये किंवा परीक्षेच्या हॉलमध्ये, तसे या ठिकाणी पण त्या सगळ्या गोष्टी लागू आहेत. एकदा निवड झाली जिल्हा न्यायाधीश म्हणून की 2 लाख रुपयाचा बॉन्ड या ठिकाणी एक्झिक्यूट करून द्यायचा आहे. 3 वर्ष त्या ठिकाणी त्या पोस्टवर जॉईन होणार असं एक त्या बॉन्डमध्ये आपल्याला नमूद करायचं आहे. त्यानंतर अजून एक आता हे सगळं आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला, बाकी एजबद्दल पण आपण डिस्कशन केलं. आता आपण बघूयात की नेमकं प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी सब्जेक्ट्स कोणते कोणते
या ठिकाणी आहेत. तर महत्त्वाचे जे क्रिमिनल लॉज आहेत म्हणजेच इंडियन पिनल कोड, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, हे 3 तर आहेतच. याशिवाय इतर सर्व मिळून जवळपास 47 वेगवेगळे ॲक्टवर आत्तापर्यंत प्रश्न विचारले गेले. असा फिक्स सिलेबस काही नाही आहे, परंतु प्रिव्हियस जर क्वेश्चन पेपरचा आपण ॲनालिसिस जर केला तर साधारणतः 47 विषयांवर या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत. IPC, CRPC, एव्हिडन्स, CPC, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, स्पेसिफिक रिलीफ, कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड, पार्टनरशिप, लिमिटेशन, रेंट कंट्रोल, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट, इंडियन इजमेंट ॲक्ट, पॉक्सो, ज्युनियल जस्टिस, डोमेस्टिक व्हायलन्स, हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट, स्पेशल मॅरेज ॲक्ट, हिंदू अनकोडिफाईड लॉ, Muslim Uncodified Law, Muslim Women Right to Protection After Divorce Act, Indian Succession Act, Maharashtra Stamp Act, Maharashtra Court Fees Act, General Clauses Act, Motor Action Claim, Negotiable Instrument Act, Arbitration and Conciliation Act, Commercial Courts Act, Contempt of Court Act, NDPS, PNDT, Protection of Civil Rights Act, SC/ST Atrocities Act, Dowry Prohibition Act, Environment Protection Act, Probation of Offenders Act, Registration Act, Law of Torts, Legal Services Authority Act, Birth and Death Act, Interpretation of Statutes, Consumer Protection Act, आणि काही लीगल मॅगझिन्स, लीगल फ्रेजेस पण विचारले जातात परीक्षेला. तर सिलेबस तसा वास्ट आहे, परंतु एक योग्य ती स्ट्रॅटेजी, योग्य तो प्लॅन जर आपण आखला तर या ठिकाणी अभ्यास करताना फारशी अडचण जाणवणार नाही. आता आपण विषय बघितले. आता आपण कशा पद्धतीने या ठिकाणी कुठं अप्लाय करायचं याबद्दल माहिती घेऊयात. कॅन्डिडेट शॉल सबमिट देअर अप्लिकेशन्स ऑनलाईन ओनली इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट थ्रू दी हायकोर्ट वेबसाईट. सर्वांनी ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करणं बंधनकारक आहे. bombayhighcourt.nic.in या प्रॉपर वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म किंवा आपल्याला या पोस्टसाठी अप्लाय करायचा आहे. 7 जानेवारी 2022 ते 27 जानेवारी 2022ला दुपारी 4:30 वाजेपर्यंत आपल्याला अप्लाय करण्याची मुदत या ठिकाणी दिलेली आहे. पासपोर्ट साईज फोटोग्राफ या ठिकाणी असणं आवश्यक आहे. सिग्नेचर देखील त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. स्कॅन केलेली कॉपी असणं आवश्यक आहे दोघांची पण, JPG फॉर्मॅटमध्ये. प्रत्येक फाईल जी आहे, फोटोची असेल, साईनची असेल, ती 40 KB पेक्षा जास्त नसावी. आणि ही फाईल आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करताना अपलोड करायची आहे. 500 रुपये फीस आहे बॅकवर्ड कम्युनिटीजसाठी, बॅकवर्ड क्लासच्या कॅन्डिडेटसाठी. आणि इतर जे कॅटेगरीचे ओपन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांना 1000 रुपये या ठिकाणी फीस आहे. जाहिरातीमध्येच ऑनलाईन SBIच्या लिंकवर, पेमेंट गेटवेवर या ठिकाणी आपल्याला फीस पे करायची आहे. नॉन रिफंडेबल आहे. त्यानंतर ऑनलाईन इंटरनेट बँकिंगचा वापर तुम्ही करू शकता. क्रेडिट कार्ड, UPI पेमेंटचा देखील तुम्ही करू शकता, किंवा चालनचा देखील तुम्ही वापर करून या ठिकाणी फीस पे करू शकता. त्यानंतर फीस ज्या वेळेला तुम्ही सक्सेसफुली पे होईल तुमची, SB कलेक्ट रेफरन्स नंबर करेक्टली त्या ठिकाणी तुम्ही हे करायचं आहे. कॉलम नंबर 34 ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्मचा जो कॉलम नंबर 34 आहे त्या ठिकाणी SB कलेक्ट रेफरन्स नंबर
त्या ठिकाणी ॲक्युरेट टाकायचं आहे. इतर देखील त्या ॲडमध्ये पेमेंटबद्दलच्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. अशा रीतीने आपण ही 7 जानेवारी 2022ला पब्लिश झालेली जाहिरात या ठिकाणी आपण डिस्कस केली. आता याचबरोबर आपण ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स जे आहेत यातल्या काही महत्त्वाच्या आपण प्रोव्हिजन्स बघणार आहोत, ज्या आता ही या जाहिरातीसाठी अप्लाय करताना आपल्याला माहिती असणं केव्हाही फायदेशीर ठरू शकतं. आता ही जी जाहिरात आहे डिस्ट्रिक्ट जज या पदासाठीची, ही आहे नॉमिनेशन या पद्धतीनं भरली जाणारी आहे. %25 ज्या सीट्स असतील एकूण त्या नॉमिनेशननं भरल्या जातात. म्हणजेच जिल्हा न्यायाधीश जे आहेत यांची निवड एकूण 3 प्रकारे केली जाते. 65% ज्या पोस्ट आहेत, 65% ज्या जागा आहेत, या सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन ज्या आहेत यांच्या प्रमोशननी भरल्या जातात. म्हणजे यांच्यातूनच प्रमोट केलं जातं आणि 65% ज्या जागा आहेत जिल्हा न्यायाधीशांच्या, या प्रमोशननी, या सिनियर सिव्हिल जजेसच्या प्रमोशननी भरल्या जातात. त्यानंतर 10% जागा आहेत. 10% जागा या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन होते सिनियर सिव्हिल जजेसची, मेरिट बेसिसवर भरल्या जातात. 65% अधिक 10% 75% जागा. आता राहिला 25%. तर 25% या ज्या पोस्ट्स आहेत, जागा आहेत, या रिटन अँड व्हायवाहोस टेस्ट कंडक्टेड बाय द हायकोर्ट, म्हणजे लेखी आणि तोंडी परीक्षा जी आहे, ही जी आपण आता ॲड डिस्कस करत आहोत, ही आहे ही नॉमिनेशन या मोडनी या जागा भरल्या जात आहेत. 10% प्रमोशन ऑन द बेसिस ऑफ मेरिट थ्रू लिमिटेड कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फ्रॉम अमंगस्ट द सिनियर सिव्हिल जजेस, आणि 65% ज्या जागा आहेत या प्रमोशननी सिनियर सिव्हिल जजेस on the basis of the principle of merit cum seniority and passing a suitability test. तर आता बघूयात की नेमकं या जिल्हा न्यायाधीशांची अपॉइंटिंग अथॉरिटी कोण आहे. तर जिल्हा न्यायाधीश तसेच सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांची जी अपॉइंटमेंट आहे ही गव्हर्नर करतात. आणि फॉर प्रमोशन टू द केडर ऑफ सिनियर सिव्हिल जज शॉल बी द हायकोर्ट, म्हणजेच सिनियर सिव्हिल जजेसचं जे प्रमोशन होत असतं ते हायकोर्ट करत असतं, परंतु जिल्हा न्यायाधीश आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांची जी अपॉइंटिंग अथॉरिटी आहे ती गव्हर्नर आहे. परंतु सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांची जी एक्झामिनेशन आहे ती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कंडक्ट करत असते, आणि जिल्हा न्यायाधीशाची जी एक्झाम आहे ते हायकोर्ट कंडक्ट करत असतं. या ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्समध्ये प्रमोशन बद्दलच्या तरतुदी आहेत.
डिस्ट्रिक्ट जजच्या तसेच सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या एक्झामिनेशनबद्दलच्या तरतुदी आहेत. त्यानंतर इतर म्हटलं तर डिस्क्वालिफिकेशनबद्दलच्या तरतुदी आहेत. सुटेबिलिटी, फिटनेस, कॅरेक्टर बद्दलच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याबद्दलच्या तरतुदी आहेत. आणि याचबरोबर प्रोबेशन, ऑफिशिएशन याबद्दलच्या देखील तरतुदी आहेत. रिटायरमेंट कधी होईल हे देखील या ठिकाणी प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. Every member of the judicial service shall retire by superannuation on the afternoon of the last day of the month in which he attains the age of 60 years. ज्या महिन्यात त्या पर्टिक्युलर ज्युडिशियल ऑफिसरला 60 वर्ष पूर्ण होत आहेत त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दुपारनंतर त्यांनी जे न्यायाधीश असतील ते निवृत्त होतील. परंतु ज्या न्यायाधीशांची जन्मतारीख महिन्याची 1 तारीख असेल तर ते त्याच्या आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दुपारनंतर निवृत्त होतील. बाकी 50 वर्ष, 55 वर्ष आणि 58 वर्ष वयाची जेव्हा होतील त्यावेळेला त्यांचं सुटेबिलिटी परत एकदा व्हेरीफाय केली जाते आणि योग्य जर वाटलं हायकोर्टला तर त्यांना रिटायर केलं जातं. तर आता आपण बघूयात की नेमकं एकूण जिल्हा न्यायाधीशांच्या एक अंदाजे पोस्ट आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती आहेत तर 313 जिल्हा न्यायाधीशांच्या सध्या पोस्ट आहेत म्हणजे वॅकन्सीबद्दल नाही सांगत आहे मी. ऑलरेडी वर्किंग जिल्हा न्यायाधीश जे आहेत महाराष्ट्रातले ते 313 आणि ही थोडीशी जुनी आकडेवारी आहे. आज रोजी यापेक्षा जास्त देखील असू शकतात. तर अशा रीतीने आपण डिस्ट्रिक्ट जजच्या 9 जागांसाठी आलेल्या जाहिरातीचा आपण एक ॲनालिसिस केला. आता या ठिकाणी पे स्केल दिलेला आहे 51,550 ते 63,070 हा पे स्केल आहे प्लस डिअरनेस अलाउन्स अँड अदर अलाउन्सेस. एक ढोबळ मनानं सांगतो साधारणतः 1.5 लाखाच्याही वर या जिल्हा न्यायाधीशांची सॅलरी जाते सर्व अलाउन्सेस पकडून. तसेच रेंट फ्री यांना क्वार्टर असतं. ज्याही शहरात त्यांची पोस्टिंग असते त्या शहरातल्या चांगल्या एरियामध्ये हे क्वार्टर्स असतात. प्रशस्त 2 BHK ही पेक्षा मोठं असं क्वार्टर असतं. शासनातर्फे येण्या जाण्यासाठी वाहन प्रोव्हाइड केलं जातं. तसेच वेगवेगळे भत्ते मिळतात. लॅपटॉप, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, होम लायब्ररी, LTC असे इतर वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आणि अलाउन्सेस या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशांना प्रोव्हाइड केले जातात. एक रिस्पेक्टेबल पोस्ट आहे, एक पॉवरफुल पोस्ट आहे. जन्मठेप आणि डेथ पेनॉल्टी इम्पोज करण्याचे पॉवर्स या जिल्हा न्यायाधीशांना
कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरनी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळं सर्वात पॉवरफुल न्यायाधीश म्हटलं तरी चालेल आपल्या देशातले म्हणजे जिल्हा न्यायाधीश, ज्यांना अप टू डेथ पनिशमेंट, कॅपिटल पनिशमेंटपर्यंत शिक्षा देण्याचे अधिकार असतात, सब्जेक्ट टू कन्फर्मेशन ऑफ द हायकोर्ट. त्यामुळं एक वर्ग एक अधिकारी बनण्यासाठी एक चांगली संधी आहे या ठिकाणी. अभ्यासाला सुरुवात करत असताना एक प्लॅन करा, एक स्ट्रॅटेजी आखा. सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. माझं टेलिग्राम चॅनल ADVNITINDEOSARKAR ॲडव्होकेट नितीन देवसरकर असं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती जॉईन करा. तुम्हाला काही क्युरीज असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील तुम्ही ते पाठवू शकता. धन्यवाद.